मी डॉक्टर ज्योती, होमिओपॅथिक तज्ज्ञ. आज मी तुम्हाला गणपती बाप्पाची एक स्टोरी सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्या औषधाचं नावही सांगणार आहे, जे तुम्ही घरच्या घरी वापरून मोठमोठे आजार बरे करू शकता. स्टोरी लहान मुलांनाही खूप आवडते आणि बऱ्याच लोकांना या स्टोरीमधनं एक आन्सर मिळेल. ॲक्च्युली अनघासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याला अग्निदेवताचं वरदान प्राप्त होतं. त्यामुळे तो जिकडे जाईल तिकडे त्याच्या अग्नीनी सगळ्या गोष्टी भस्म करत होता. एक दिवशी देवांनी वैतागून गणपती बाप्पासमोर एक प्रार्थना केली की हे बाप्पा आम्हाला यापासनं वाचव. मग गणपती बाप्पानी त्या अनघासुराला गिळून टाकलं. पण जेव्हा तो त्याच्या पोटात गेला, त्याला अग्निदेवताचं वरदान प्राप्त असल्यामुळे त्याच्या पोटामध्ये खूप दाह होऊ लागला. आग व्हायला लागली, पूर्ण शरीराची आग व्हायला लागली, पूर्ण पोटामध्ये हातापायांमध्ये आग व्हायला लागली. अशा वेळेस सर्व ऋषीमुनींनी मिळून गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केली. तर हे आहे दुर्वेचं महत्त्व. दुर्वा या मेडिसिनचं सायंटिफिक नेम आहे सायनेडॉन डेक्टिलॉन. ओके, हे मेडिसिन वापरलं जातं शरीराचा दाह. जसं गणपती बाप्पाने दुर्वा खाऊन आपल्या पोटातला दाह, हातापायांचा दाह कमी केला, तसाच दुर्वा हे मेडिसिन तुम्ही वापरलं तर शरीराची आग होणे, तळ हातपायांची आग होणे, ॲसिडिटी होणे, पोटामध्ये छातीमध्ये जळजळ होणे, त्यानंतर सगळ्यात मोठी कंडिशन म्हणजे ब्लिडिंग, अगदी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग अगदी 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस होणे किंवा युरिनमधनं ब्लिडिंग होणे किंवा पाईल्स, फिशर यांचं ब्लिडिंग असेल, एखाद्या जखमेचं रक्त थांबत नसेल, अशा केसेसमध्ये पण पूर्वी लोक दुर्वा घेऊन हातावर लावायचे, त्या इंजुरीवर लावायचे. अशा प्रकारे हे मेडिसिन या सगळ्या कंडिशनसाठी वापरलं जातं. डिसेंट्री, डायरिया यामध्येही हे मेडिसिन वापरलं जातं. तर मेडिसिन घ्यायचं कसं आहे? मेडिसिन घ्यायचं 15 ड्रॉप सकाळी, 15 ड्रॉप संध्याकाळी, अर्धा कप पाण्यामध्ये. तर कुठल्याही प्रकारचे ब्लिडिंग असतील किंवा पोटाच्या तक्रारी असतील, शरीराचा दाह असेल, तर हा सायनेडॉन डक्टिलॉन या औषधाने कमी होईल. सो गणपती बाप्पा मोरया.